जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एका झिरो वायरमनचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। तसेच जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याचे पडसाद दिसून येत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलेला आहे की नंदुरबार सारख्या घटनेमध्ये आमचा तुम्ही उद्रेक पाहू नका, अन्यथा याचे पडसाद आंदोलनामध्ये होतील। दिलीप देवा भिल वय 36 वर्ष, राहणार गारखेडा, तालुका धरणगाव असे मयत तरुणाचे नाव आहे। दिलीप भिल हे जवळपास एका दशकापासून धरणगाव येथील महावितरण अर्थात MSEDCL कार्यालयात ठेकेदारी तत्वावर झिरो वायर म्हणून कार्य करीत होते। स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसरे पगार घेणाऱ्या व्यक्तीचं काम करणे असं जिकिरीचं काम हा तरुण करीत होता। तरी तरुणाच्या मृत्यूनंतर मात्र याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही। त्याच्यामुळे समाज मनामध्ये अत्यंत राग आहे। सदर तरुण हा आई वडील, पत्नी आणि 2 मुलांसह गारखेडा गावात राहत होता। गुरुवारी सकाळी हा तरुण महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहारी गल्ली परिसरामध्ये विजेच्या खांबावर काम करण्यासाठी गेला होता। त्यावेळी ही दुर्घटना घडलेली आहे। सदर व्यक्ती हा खांबावर चढलेला असताना अचानक जमिनीवर कोसळला। त्याच्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप याला मृत घोषित केले। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की ते वायरमन कोण ज्यांनी स्वतःऐवजी या तरुणाचा जीव धोक्यात घातला? पगार मात्र ते संबंधित वायरमन आणि अधिकारी घेत आहेत। ते अधिकारी कोण ज्यांनी अशा प्रकारची परवानगी दिली? तसेच तरुण मेला, आता काय करणार? अशा पद्धतीनं उद्धटपणे उत्तर देणारा तो कर्मचारी अधिकारी कोण याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे। इथे आलेले नाहीत आणि तुमचे पाटील नावाच्या माणसाला जराही संवेदना नाही। ते इतकं खोटं बोलताय होते। शेवटी त्यांना लोकांनी हे केलं, घेरल्यानंतर आणि व्हिडिओ आम्ही दाखवल्यानंतर मग ते पाटील म्हणाले की हो तो होता। ते पाटील म्हणाला की नाही नाही ते तर असंच पडलेले होते म्हणून आम्ही उचलून आणलं। इतकं खोटं बोलत होते ते, इतकं खोटं बोलत होते साहेब ते। शेवटी त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांनी कबूल केलं। आणि ही गोष्ट सकाळी 9 वाजल्यापासून आहे आणि आत्ताचे रात्रीचे 8-9 वाजत आलेले आहेत। 12 तास झालेले आहेत। तुम्ही माणसं पाठवतायत गावागावामधले एक आणि त्यांना दबाव आणतायत। असं काही हे होतं का, तसं काही होतं का, ते काही होतं का? अरे त्या बाईचे वय 30 वर्ष आहे, तिचं लेकरं याच्यामध्ये आहे, तो 35 वर्षाचा माणूस मेला आणि तो 10 वर्षापासून तुमच्या बरोबर काम करतोय, तुमच्या डिपार्टमेंट बरोबर। हॅलो, बोलली ते ऐकलं का? व्हॉट्सअप कॉल होता का? ताई, अधिकारी वर्ग वगैरे त्यांच्याशी तुम्ही सतत संपर्कात आहात, पण जे योग्य न्यायोचित मागणी आहे ते पूर्ण होत आहे की नाही होत आहे? कशा प्रकारे प्रशासन असेल किंवा शासन असेल रिस्पॉन्स मिळतोय का? सकाळी 9 वाजता ही घटना घडली धरणगाव। पहिली विनंती असेल सविस्तर सांगाल घटना कुठे घडली? धरणगाव शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून, मागच्या 10 वर्षापासून हा भाऊ दिलीप मोरे म्हणून जे आहे ते गेल्या 10 वर्षापासून MSCB बरोबर काम करत होते। तिथे धरणगावमध्ये ज्या लेडीज या आहेत वायरमन, त्यांना बोलवून घेतलं आज आणि सांगितलं खांबावरती चढा। इतका निष्काळजीपणा की तिथली वीज चालू आहे की नाही ती बंद करण्याचं सुद्धा त्यांनी औदार्य दाखवलं नाही। आणि मग तो माणूस शॉक येऊन पडला। त्याला MSCBचे लोक इथे घेऊन आले आणि आता मात्र त्या मुलाच्या मामांना आणि त्याच्या भावाला बाजूला कोपऱ्याला बोलवून अशी काय नोकरी मिळते का, असं काय तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळतील का, लाख रुपये घ्या आणि निघा, अशा पद्धतीचं गावामधल्या वेगवेगळ्या लोकांना आणून दबाव आणते ती बाई। आणि हे पाटील नावाचे अधिकारी जे आहेत त्यांना जराही संवेदना नाही। ते म्हणतात अहो आम्ही काय करणार, माणूस मेला, आम्ही काय करू शकतो, आता आमचा काय संबंध, अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आहे। निव्वळ तो आदिवासी आहे आणि त्याला कोणी गरीब आहे, मजुरी करतो, 10 वर्षापासून त्यांच्याकडे मजूर म्हणून आहे
आणि म्हणून त्याचा कोणी वाली नाही असं समजून ज्या पद्धतीने केलेलं आहे. पण हे लक्षात ठेवा की या जळगाव जिल्ह्यामधले सुज्ञ लोकसंघर्ष मोर्चाचे सगळे साथी लढाऊ कार्यकर्ते यांनी ठरवलेलं आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रेताला हात लावणार नाहीत. आम्ही कलेक्टर साहेबांनाही वेळोवेळी सांगतो आहोत. पण जर काही झालं नाही तर उद्या आम्ही रास्ता रोको करू आणि आम्ही प्रेत तोपर्यंत हातात घेणार नाही जोपर्यंत आमच्या 2 मागण्या पूर्ण होत नाहीत. आमची पहिली मागणी आहे कॉम्पेन्सेशनची आणि दुसरी मागणी आहे त्याच्या मुलाला कुठेतरी नोकरीला लावण्याची. या 2 मागण्या आमच्या आहेत, त्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही त्याला घेणार नाहीत. सदर व्यक्ती हे मयत झालेले आहेत, तरीही माणुसकीनं दाखवता माणूस मेला आता काय करणार अशी उद्धटपणाची भाषा कुठल्या अधिकारीची, कुठल्या विभागाची? MSCB मधले पाटील नावाचे डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांची ही भाषा आहे की माणूस मेला आता काय करणार आम्ही, आमचा काय संबंध. अशा पद्धतीची उद्धट भाषा बोलण्याचं धाडस इथले डेप्युटी इंजिनियर पाटील धरणगावचे दाखवतात. याचा मला तर फार संताप आलेला आहे या गोष्टीचा की माणूस मेल्याचं सुद्धा त्यांना जराही संवेदना नाहीत. ही माणसं नाही आहेत असं मला अत्यंत नम्रपणे वाटतंय. ताई, आता सदर घटना होऊन जवळपास 12 तास उलटलेले आहेत आणि रात्रीतूनही पोस्टमॉर्टम होणार नाही अशी शक्यता आहे. तर जवळपास 24 तासांवर हा सगळा विषय जाईल. तरी पण आतापर्यंत काही असे संवेदना दाखवण्यात आले, अनुकंपा काही दिसत नाहीये. तर पुढचं पाऊल काय असणार आपलं? आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत आणि आम्हाला चिंता नाही. आमचा माणूस असाही आमच्यातनं निघून गेलेला अत्यंत दुःखद घटना झालेली आहे. आम्हाला उद्याही नाही मिळालं परत तरी चालेल, पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उद्या सकाळी आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि ते एकटे नाही, कुटुंब मोरे कुटुंब एकटं नाही, त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. हे जळगाव शहरामधले लोक आहेत, हे एरंडोलचे लोक आहेत, इकडे धरणगावचे लोक आलेले आहेत. त्यामुळे आणि उद्या चोपडा यावल रावेरकडचे पण लोक येतील. त्यामुळे ते एकटे नाहीत, त्यांच्याबरोबर संपूर्ण लोकसंघर्ष मोर्चाचे सर्व लढाऊ कार्यकर्ते, भिल्लवंश ग्रुप असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे लोक एकत्र येऊन त्यांच्याबरोबर लढत आहेत. आमची विनंती आहे की नंदुरबार सारखा अंत बघू नका. इथे आम्ही अत्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन करणारी लोक आहोत. आम्हाला लोकशाही मार्गानेच आंदोलन करू द्या आणि न्याय द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल.